बंगालच्या मिदनापूरचे खुदीराम बोस 10वीच्या वर्गात असताना अनुशीलन समिती आणि युगांतर या क्रांतिकारकांच्या संघटनांच्या संपर्कात आले। एकीकडे 10वीच्या बोर्डाची परीक्षा होती आणि दुसरीकडे ते बॉम्ब बनवायला शिकत होते। या काळात युगांतर या संस्थेवर बंदी घालणाऱ्या अनेक बंगाली तरुणांना तुरुंगात टाकणाऱ्या डगलस किंग्सफोर्ड या ब्रिटिश न्यायाधीशाला धडा शिकवायचा चंग युगांतरच्या क्रांतिकारकांनी बांधला होता आणि यावेळी याची जबाबदारी घेतली होती खुदीराम बोस आणि प्रफुल्लचंद्र चाकी यांनी। खुदीराम बोस यांचं यावेळी वय होतं फक्त 18 वर्ष। पुढे किंग्सफोर्डची बदली बंगालमधून मुझफ्फरपूरला झाली होती। खुदीराम बोस आणि चाकी मुझफ्फरपूरला आले। त्यांनी किंग्सफोर्डचा पाठलाग केला आणि मुझफ्फरपूरच्या युरोपियन क्लबच्या बाहेर रात्रीच्या अंधारात किंग्सफोर्डच्या गाडीवर बॉम्ब टाकला। पण किंग्सफोर्ड बाहेर पडायच्या अगोदरच केनेडी परिवार बाहेर पडला होता आणि तो बॉम्ब जाऊन केनेडी परिवारावर आदळला। किंग्सफोर्ड या हल्ल्यात वाचला, पण खुदीराम बोस पोलिसांना सापडले। प्रफुल्लचंद्र चाकींनी स्वतःला गोळी मारून आपलं आयुष्य संपवून घेतलं। न्यायालयात जेव्हा खुदीराम बोस यांना विचारण्यात आलं, तुम्ही जे केले त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप आहे का, तेव्हा खुदीराम बोस म्हणाले, मला माझ्या कृत्याचा अभिमान आहे। न्यायाधीश म्हणाले, तुला बॉम्ब बनवता येतो का? त्यावर खुदीराम बोस म्हणाले, हो येतो की, मी तुम्हाला 1 मिनिटात बॉम्ब बनवायला शिकवू शकतो। खुदीराम बोस शेवटपर्यंत आपल्या मित्राला म्हणजे प्रफुल्लचंद्र चाकी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते। मी एकट्यानेच सगळं केलंय असं सांगत होते, कारण त्यांना माहिती नव्हतं की प्रफुल्लचंद्र चाकी ऑलरेडी मृत आहेत, त्यांनी स्वतःला गोळी मारलेली आहे आणि पोलिसांना ही गोष्ट माहिती आहे हे देखील त्यांना माहित नव्हतं। त्यांच्या मित्राबरोबर त्यांच्या सहकार्याबरोबर त्यांची अशी कमिटमेंट होती। खुदीराम बोस यांना आजच्याच दिवशी 11 ऑगस्ट 1908 ला फाशीची शिक्षा देण्यात आली। हातात भगवद्गीता घेऊन खुदीराम बोस फासावर चढले। स्वातंत्र्य जेवढं स्वस्त दिसतं तेवढं नसतं, हेच खरं।